वरळीतील सॉफ्टटच नावाच्या स्पामध्ये गुरु सिद्धप्पा वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याचा खून होतो। पोलिसांना दुसऱ्या दिवशी याची खबर मिळते। मग सिद्धप्पाची सगळी कुंडली बाहेर येते। पोस्टमार्टममध्ये त्याच्या मांडीवरती 22 जणांच्या नावाचे टॅटू आढळून येतात। या नावांचा उल्लेख त्यांना आपले दुश्मन असा केलेला आढळून येतो। या 22 जणांमध्ये त्याच्या मुलाचं आणि सुनेचंही नाव कोरलेलं आढळून येतं। मग त्याच्या घरात सापडते एक लाल डायरी आणि वेगवेगळ्या रंगाच्या पेनानं लिहिलेली माहिती। सिद्धप्पा याच्या हत्येची स्टोरी खूप हादरवणारी आहे। गुरु सिद्धप्पा आणि त्याचा गेम का आणि कुणी केला, तपासात काय काय समोर आलंय हे सगळं जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई। हाताच्या 10 बोटात सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट, कडे आणि गळ्यात भरगच्च सोन्यानं मडलेल्या सोनसाखळ्या, पिळदार मिशी आणि रुबा हे वर्णन आहे गुरु सिद्धप्पा वाघमारे उर्फ चुलबुल पांडे। भाई लोकांच्या गोतावळ्यात जसा ठरलेला लूक असतो त्यात एकदम फिट्ट बसणारा हा चेहरा। हा करायचा काय तर खंडणीखोरी। वेगवेगळ्या स्पा मालकांना गाठायचं, त्यांच्याकडून हप्ता वसुली करायची आणि नकार दिला तर स्पामध्ये चालणाऱ्या गैरकृत्यांची माहिती पोलिसांना द्यायची। बरं, ही माहिती काढायची कशी तर माहिती अधिकारातून। त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ता अशी त्याची ओळख। पण ही सगळी माहिती चुकीच्या कामासाठी वापरून हप्ते वसुली करत खिसे भरायचे हा त्याचा धंदा। यातूनच सगळी माया त्यानं जमवलेली। पण ही कामं करताना त्यानं आपले अनेक शत्रू निर्माण केले होते। याची कल्पना त्यालाही होती। म्हणूनच त्यानं आपल्या शत्रूंची एक यादीच तयार केली होती आणि त्यांच्या नावाचे टॅटू स्वतःच्या दोन्ही मांडीवरती गोंदून घेतले होते। तो ज्या स्पा मालकांकडून हप्ते वसुली करायचा त्यापैकीच एक वरळीतील सॉफ्टटच नावाचा स्पा। गेल्या 8 ते 10 वर्षांपासून या स्पा मालकाकडून सिद्धप्पा हप्ता घेत होता। याचाच राग मालकाच्या मनात होता। त्यानं आणखी एका स्पा मालकाला सोबत घेत सिद्धप्पाच्या हत्येची सुपारी दिली। किती तर तब्बल 6 लाखांची। सिद्धप्पा त्याच्या प्रेयसीसह याच स्पामध्ये थांबला होता। स्पा बंद असल्यानं सीसीटीव्ही ही बंद होते। त्या दिवशी मध्यरात्री 2 मारेकरी आले, सिद्धप्पाचा खून केला। घाबरलेल्या प्रेयसीनं तिथून पळ काढला आणि घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी स्पा मालक संतोष शेरेकर याला दिली। त्यानं मग पोलिसांना कळवलं। स्पा मालक शेरेकर आणि सिद्धप्पाच्या प्रेयसीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। चौकशी सुरू केली। या सिद्धप्पाच्या पोस्टमार्टममध्ये त्याच्या मांडीवरती शत्रूंच्या नावं गोंदवलेली असल्याचं पोलिसांना वैद्यकीय अहवालातून कळवलं। त्यानं काय गोंदवलं होतं तर माझ्या दुश्मनांची नावं डायरीत नोंद आहेत, माझं काही झालं तर यांची चौकशी व्हावी आणि त्याखाली एकूण 22 नावं गोंदवली गेली होती। या नावांमध्ये शेरेकर याचंही नाव आढळून आलं। पोलिसांना क्लू मिळाला। त्यांनी शेरेकरची कसून चौकशी केली। सोबत ती डायरी कोणती याचा शोध घेण्यासाठी ते सिद्धप्पाच्या घरी पोहोचले। तपासात त्यांना एक लाल डायरी सापडली ज्यात सिद्धप्पा यानं त्याच्या शत्रूंची माहिती लिहून ठेवली होती। इतकंच नव्हे तर तो 3 वेगवेगळ्या रंगाचे पेन वापरून कुठला दिवस कसा गेला हे लिहून ठेवायचा। म्हणजे दिवस वाईट गेला तर लाल रंगाचा पेन, चांगला दिवस गेला असेल तर हिरव्या रंगाचा पेन आणि अन्य घडामोडींसाठी निळ्या रंगाचा पेन वापरत होता। ही डायरी पोलिसांनी जप्त केली। विशेष म्हणजे त्यानं ज्या 22 शत्रूंची नावं गोंदवली होती त्यात स्वतःच्या मुलाचं आणि सुनेचंही नाव होतं। पण सिद्धप्पाच्या खुनाचा नेमका पुरावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता। त्यांनी स्पा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि बाजूच्याच एका बारच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना एक संशयास्पद हालचाल दिसून आली। 2 व्यक्ती रेनकोटमध्ये बारच्या बाहेरच्या टपरीवरती घुटमळत असताना दिसले, पण रेनकोटमुळे त्यांचे चेहरे दिसत नव्हते। टपरी मालकाची चौकशी केली असता रेनकोटमधल्या एका व्यक्तीनं गुटखा घेऊन त्यांना पेमेंट जीपेनं केल्याचं समोर आलं। मग जीपेच्या पेमेंटवरून नाव कळलं। ते नाव होतं फिरोज अन्सारी। हाही एक स्पा मालकच। नालासोपारा येथे अन्सारीचा स्पा होता जो सिद्धप्पामुळे बंद पडला होता। शेरेकर आणि अन्सारी या दोघांनी मिळून सिद्धप्पाच्या हत्येची सुपारी दिल्याचं निष्पन्न झालं। चौकशीतून हल्लेखोरांची माहिती मिळाली आणि पोलिसांनी शाकिब नावाच्या हल्लेखोराला तो दिल्लीला पळून जात असताना गरीब रथ रेल्वेतून कोटा स्थानकातून अटक केली। स्पामधून मॅनेजर आणि कर्मचारी बाहेर पडल्याच्या 5 मिनिटातच या हल्लेखोरांनी सिद्धप्पाची हत्या केली होती। आता सिद्धप्पाची प्रेयसी आणि इतर 2 स्पा कर्मचाऱ्यांचा यात काय सहभाग आहे याबाबत पोलीस अधिक तपास करतायत। तर स्पा मालक शेरेकर, अन्सारी आणि हल्लेखोर शाकिब पोलिसांच्या ताब्यात आहेत। आता या प्रकरणात आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि लोकमत मुंबईला फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करा। यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।